नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मस्त असं ऊन पडलंय, 2 दिवस भरपूर असा पाऊस झालाय, आम्हाला गारपीट पण झाली. तर आज आपल्याला मस्त असा वांग्याचा ठेचा बनवायचा आहे. वांग्याला भरपूर वांगे आलेले आहेत. आपण इकडे कांदे काढले होते, पण भरपूर असा पाऊस झाला, सगळे वल्ले होऊन गेले. तर आपलं इथं शेवग्याचं झाड पण मोडून गेलंय, भरपूर अशा शेंगा आल्या होत्या त्याला. आणि आपल्या केळीचे पपईचे झाड पण पडले. तर ही केळीचे झाड तर बघू शकता, नुसते असे कात्रीने कापल्यावानी झाले. तर हे पपईचं झाड पडलं होतं, मी उभं केलंय बरं का आता आता. उभा केलं हे झाड, पण ती पण मोडून पडली बुडातूनच. किती गच्च भरली होती शेंड्याला. आणि ही पपई तर बघा कशी झाली आपली. गाराचा मार बसलाय बरं का. हा पण काही नाही, आपण पाणी वगैरे देऊन परत सरळ होईल. हा, किती छान असं वांगा आहे पा. आणि मंडळी, गावरान वांग्याची झाडं आहेत बरं का. भरपूर असे वांगे निघले तर ठ्याच्यासाठी. आपण इथं कांदे पण घेऊ. तर कांदे पूर्ण ओले झाले. आणि आज पण भरपूर गरमत आहे असं. आज पण पाऊस यायलाच बसला. आपण तळाईच्या मिरच्या पण लावल्या होत्या, मस्त अशा आल्यात. संध्याकाळी छान अशा तळू. वाऱ्याने पडल्या. हा ना. आपण इथं पण आता लहान लहान वांगे लावलेले इथं, त्याला पण फुलं यायला लागले. तर त्याला पण चांगले वांगे येतील आता. कोथिंबीर उंच उंच झाली, आता शेंडे शेंडे घेऊ. गवती चहाचं झाड आहे ना भाग्यश्री. हा, कोरा चहा असू द्या, दुधाचा चहा असू द्या, भाग्यश्री चहा खूपच छान होतो हा. हो. आपण वांग्याचे काटे काढून घेऊ आता. एकदम झणझणीत आणि चमचमीत असा ठेचा बनवायचा आहे. तुम्ही जर एकदा बनवून खाल्ला ना असा ठेचा, तर सारखा सारखा बनवितान. वांग्याची भाजी बरेच जणांना आवडत नसती. आपल्याला असे काटे काढून घ्यायचे सगळे. आता आपल्याला वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहेत. आतमध्ये पाहायचं आहे वांग किडकं आहे का नाही म्हणून. आपल्याला वांग तसंच टाकायचं नाही. त्याच्यामुळं कधी पण असं वांग चिरून घ्यायचं. एकदम फ्रेश वांग आहे, दिसतंय ना. आपण इथं ठेच्यासाठी शेंगदाणे घेतले, तर हिरवी मिरची घेतली आणि मोठी कांडी लसणाची सोलून घेतली. आपला वल्लाच लसूण आहे अजून. इकडं चूल पेटून घेतली. आपण आता कढई ठेवून घेऊ. तेल टाकून घेऊ ठेच्यासाठी. ठेचा तव्यावर जरी बनवला ना तरी पण छान लागतो. आपली लोखंडाचीच कढई आहे, त्याच्यामुळे मी कढई ठेवली. आता हे वांगे सोडून घेऊ त्याला मध्ये. वांगे असे तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे, म्हणजे खमंग लागतात खायला. आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ, म्हणजे तेला मिठामध्ये चांगले वाफळतील वांगे. पाण्यात शिपका द्यायचा. आता आपण याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवू आणि जाळ चुलीचा कमी करू, म्हणजे छान असे वाफळतील वांगे आपले. छान असे वांगे वाफळले. तर तुम्हाला जर जास्त तिखट असा झणझणीत जर बनवायचा असेल ना, तर मिरच्या जास्त घ्या किंवा तिखट तुमच्या चवीनुसार करा. मिरची अंगावर उडू नये म्हणून अशी 2 जागा करून घ्यायची. मिरच्या चांगल्या भाजत आल्या. आपण याच्यामध्ये टाकून घेऊ शेंगदाणे. हा ठेचा जुन्या पद्धतीचा आहे बरं का वांग्याचा. माझ्या आजीने शिकवलेला आहे हा. खूप चवदार लागतो खायला, तोंडाला चवच येते. ज्यांना कोणाला वांगा आवडत नाही ना, त्यांनी अशा प्रकारे ठेचा बनवायचा वांग्याचा आणि खाऊन पाहायचा.
तुम्ही म्हणता ना हो भाग्यश्री ताई खरंच सांगत होती खूप छान लागतोय खायला. त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता लसूण. सगळं छान असं खरपूस तळून झालंय. आपण आता कढई खाली उतरून घेऊ. याच्यावर टाकून घेऊ मीठ. आपण वांगे शिजायला पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळं मापातच टाकायचं. छान असा ठेसा रगडून घ्यायचा आता. गरम गरमच रगडून घ्यायचा म्हणजे पटकन रगडतो. आपण आता याच्यामध्ये वांगे टाकून घेऊ शिजून घेतलेले. तोंडालाच पाणी सुटलं भाग्यश्री ठेसा बघून. हो आणि सुगंध किती आलाय ठेस्याचा. मस्त आलाय. मंडळी काय सांगावं आता, भाग्यश्रीनी मस्त बनवलेली आहे बाजरीची भाकर ठेस्यासोबत. आणि आरामध्ये भाजलेलं वांग पण खूप छान लागतं बरं का भरीताला. हो ते फक्त चुलीमध्येच भाजलं पाहिजे. किती छान असा आपला ठेसा तयार झालाय. वांग्याचा झणझणीत असा ठेसा तयार झालाय आपला. थोडासा चुलीवर ठेवू अजून. तर असं तांब्याने रगडून घेऊ म्हणजे चांगलं बारीक होईल आणि तिखट आणि ते सगळं एकजीव होऊन जाईल. थोडंसं आपण आता गरम करून घेऊ याला. झाला आपला ठेसा खाण्यासाठी रेडी आता. हो काय झकास असा झालाय पहा ना. तर चला आपला खाण्यासाठी ठेसा तयार झालाय. आपण कढई खाली उतरून घेऊ. घेते का हो आपल्या ठेशाची चव. हो हो घ्या बरं मग. मस्त झणझणीत वांग्याचा ठेसा. तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीने ठेसा खायला या. झणझणीत झालाय का हो. वाह, आजच्या ठेशाची ना चवच न्यारी, अप्रतिम आणि एकदम चविष्ट. काय करता मंडळी, कुठल्याच हॉटेलमध्ये असा ठेसा भेटायचा नाही. इतका स्वादिष्ट ठेसा बनवलेला आहे भाग्यश्रीनं. आणि सोबत बाजरीची भाकर आहे ना, ठेशाची चवच वेगळी. भाग्यश्री, हा मला ठेसा खूपच आवडला. छान झाला ना. काय असतं मंडळी, आपण आहे ना भरपूर वेळा वांग्याची भाजी बनवतो, पातळ वांग्याची भाजी बनवतो. आणि जर आपल्या स्वयंपाकघरात जास्त काही वापरलं जात असेल ना, ते वांग आहे. पण ह्या वांग्याचा तुम्ही ठेसा नक्की बनवत जा. त्याला खरडा पण म्हणतात गावाकडं. आमच्या बनवण्याची पद्धत वेगळी असते. अशा जर लसणात आणि हिरव्या मिरच्या जर ठेसा बनवला तर असा ठेसा आपल्याला कुठंच भेटणार नाही खायला. इतका स्वादिष्ट लागतो. तर चला तुम्ही पण अशा गावाकडच्या पद्धतीने झणझणीत असा गावरान वांग्याचा ठेसा बनवा आणि कमेंटमध्ये कळवा तुमचा पण ठेसा कसा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला जर आजचा आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.